आत्ता 6:30 वाजता आहेत सकाळचे आणि आमच्या धारा चालू आहेत. तर एक निम्म्यापेक्षा जास्त धारा काढून झालेल्या आहेत आणि एक 7 वाजेपर्यंत आमचं सगळं काम होतं. तर धारा काढणं म्हणजे आमचं सगळ्यात शेवटचं काम असतं. तर धारा काढण्याच्या अगोदर म्हणजे शेण काढून गाईंना खुराक टाकून कुठे तर आम्ही रात्रीच करून ठेवतो, कारण सकाळी जास्त गडबड होते त्यामुळं. तर कुटी केलेली होती ते कुटी टाकून गाई वगैरे धुवून आमच्या आता निम्म्यापेक्षा जास्त धारा झालेल्या आहेत आणि एक साधारण 15 ते 20 मिनटामध्ये आमचं सगळं काम होईल. तर एक साधारण 7 वाजेपर्यंत ना आमचं सगळं काम होतं. तर सकाळी लवकर उठणं ही एक सगळ्यात चांगली सवय आहे आणि तुम्ही जेवढं सकाळी लवकर उठाल तेवढं जास्त फ्रेश वाटतं आणि काम करताना तुम्हाला कुठल्याच प्रकारचा कंटाळा येत नाही. आत्ता थंडी थोडी जास्त आहे म्हणून मी एक सोडून 2 स्वेटर पण घातलेत आणि पण जोपर्यंत कामाला लागत नाही तोपर्यंत जरा जास्त थंडी वाजते, पण एकदा का तुम्ही कामाला लागलं तर थंडी पण कमी होते आणि सकाळी काम करायला एवढं फ्रेश वाटतं की कामाचा कधी कंटाळा पण येत नाही सकाळी सकाळी. आणि शिवाय दिवसभर इतर कामांना थोडा जास्त वेळ भेटतो काम करण्यासाठी. तर ते लोक जेव्हा उठतात त्यावेळी आमचं सगळं गोठ्यातलं काम झालेलं असतं. तर तुम्ही जेवढं सकाळी लवकर उठाल तेवढं म्हणजे तुम्हाला कामाचा कंटाळा पण येणार नाही आणि इतर गोष्टींसाठी तुम्हाला वेळ पण मिळेल. आणि सकाळी लवकर उठणं ही सगळ्यात चांगली सवय आहे. आणि काही लोक म्हणतात की तुमची कामं कसं काय आवडतात, आम्हाला तर सकाळी दिवसभर कामच पुरवतात. तर आमची ही एक चांगली सवय आहे की जी मला वाटतं की सगळ्यांच्यामध्ये असली पाहिजे. स्पेशली सगळ्या खास करून सगळ्या दूध उत्पादक जे शेतकरी आहेत त्यांच्यामध्ये तर असलीच पाहिजे की सकाळी लवकर उठून जेवढ्या लवकर कामं आवरता येतील तेवढ्या लवकर कामं आवरून घ्यायची. तर आत्ता धारा झाल्यानंतर एक चहा नाश्ता आंघोळ सगळं आवरून मग शेतात आम्ही चारा आणण्यासाठी जाणार आहे आणि चारा 10 वाजेपर्यंत आणून म्हणजे आम्ही फ्री होतो 10 नंतर. तर बऱ्याच लोकांची इच्छा होते की आमचं म्हणजे सकाळचं रुटीन पण बघायचं किंवा छोटे छोटे व्लॉग्स बघायची इच्छा होती. बऱ्याच लोकांनी रिक्वेस्ट पण केली. तर एक वेळात वेळ काढून एक छोटासा प्रयत्न करत आहे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला आमचं काम दाखवण्याचा. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये.